नगर मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून शिर्डी शहर काँग्रेसनं थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच पत्र पाठवलंय। नगर मनमाड रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलंय। रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांना धूळ, वाहतूक कोंडी आणि अपघातांसह अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचा आरोप होत आहे। आता याच मुद्द्यावरून राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय। राहाता तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सचिन चौगुले यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून नगर मनमाड रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं आहे। या पत्रात चौगुले यांनी म्हटलं आहे की नगर मनमाड रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून पूर्ण झालेलं नाही। अनेक वेळा रस्ता अर्धवट झाला तर काही ठिकाणी केलेलं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करण्यात आलाय। या परिस्थितीमुळे वाहन चालक, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं या पत्रामध्ये म्हटलं आहे। मात्र या परिस्थितीला जबाबदार कोण असा सवालही पत्रातून उपस्थित करण्यात आलाय। भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नगर मनमाड रस्त्याच्या कामाला विलंब होण्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचा धोरणांचा आणि युद्धजन्य परिस्थितीचा संबंध असल्याचं वक्तव्य केल्याचा दावा या पत्रामध्ये करण्यात आलाय। यावरून सचिन चौगुले यांनी उपरोधिक पद्धतीनं थेट ट्रम्प यांनाच पत्र लिहिलंय। नगर मनमाड रस्त्यासाठी डांबर लवकर उपलब्ध करून द्यावं, म्हणजे रस्त्याचं काम पूर्ण होईल आणि नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, अशी मागणीही त्यांनी या पत्रातून केली आहे। तसेच रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना धूळ आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचंही म्हटलंय। डांबर द्या, ट्रम्प तात्या डांबर द्या, डांबर द्या, डांबर द्या, ट्रम्प तात्या डांबर द्या, रस्त्यासाठी डांबर द्या, डांबर द्या, ट्रम्प तात्या डांबर द्या, नगर मनमाडसाठी डांबर द्या, डांबर द्या, ट्रम्प तात्या डांबर द्या। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या ह्या रस्त्याच्या संदर्भामध्ये एक मोठं सत्य उघडकीस आलेलं आहे। 2 दिवसापूर्वी आपल्या मतदारसंघातील युवा नेते, जिल्ह्याचे युवा नेते सुजय विखे पाटील यांनी एक मोठा खुलासा केलेला आहे। या नगर मनमाड रस्त्याला जी अडचण येत आहे याच्यामध्ये डांबराची उपलब्धता होत नाही आणि याला कारणीभूत डोनाल्ड ट्रम्प आहे। अतिशय वस्तुस्थिती त्यांनी जनतेसमोर आणल्यानंतर आम्ही आपलं वेळात निघालो होतो। आम्ही रस्त्यावर अनेक वेळा आंदोलनं केली। या रस्त्यासाठी म्हणजे अनेक लोकांनी आंदोलनं केली, अनेक संघटनांनी आंदोलन केली। सरकारने बऱ्याच वेळा हा रस्ता करण्याचा प्रयत्न केला। या रस्त्यावर अनेक लोक मेलेली आहेत, अपघात अनेक झालेले आहेत, अनेकांना मणक्याचे आजार झाले आणि आम्हाला म्हणजे आमची भोळी भाबडी जनता आमच्यासह आम्हाला असं वाटायचं या रस्त्याला कारणीभूत इथले मंत्री, इथले आमदार, खासदार, विद्यमान खासदार आता वाकचौरे साहेब देखील आहेत, ते सुद्धा या हायवेसाठी रस्त्याच्या विषयात संसदेत प्रश्न मांडायचे। ते सुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा या गोष्टी माहिती नव्हत्या आणि इथले अधिकारी, इथले ठेकेदार अनेक वेळा जे बदलले गेले। आम्हाला असं वाटतं हे सगळे लोक या गोष्टीला जबाबदार आहे, परंतु हे सगळं धादांत खोटं निघालं। सुजय विखे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प या रस्त्याला जबाबदार आहेत आणि त्यांच्यामुळे हा रस्ता होत नाही। मग मात्र आम्ही ठरवलं आता हा विषय नगर जिल्ह्यातला, हा विषय महाराष्ट्रातला आणि भारतातला राहिलेला नाही, हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेला आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं जर या रस्त्याला अडथळा निर्माण होत असेल किंवा यांच्यामुळे हा रस्ता जर रखडलेला असेल असं आम्हाला जेव्हा जाणवलं, त्यामुळे आम्ही आज त्यांना या ठिकाणाहून पत्रव्यवहार केला आहे राहाता तालुका काँग्रेसच्या वतीनं, की त्यांना आम्ही विनंती केली आहे। तुमचा जो म्हणजे विखे पाटील काल त्यांच्या भाषणात पण म्हणालेले आहे की अतिशय वेडा माणूस आहे तो आणि त्यांचा जो युद्धखोर स्वभाव आहे, त्या युद्धखोर स्वभावामुळे, त्यांच्या लहरी स्वभावामुळे कधी पण तिथं मिसाईल्स पडतात, युद्ध सुरू आहे आणि डांबर येत नाही आणि त्याच्यामुळे हा रस्ता बाकी। आम्ही त्यांना तर विनंती केली। शेवटी काय होतं, गरजवंताला अक्कल नसते। गरजवंत काय शेवटी आडला हरी आणि गाढवाचे पायधरी। मग आम्ही आपलं त्यांना पत्र आता आज या ठिकाणी पाठवलेलं आहे की ट्रम्प साहेब तुम्ही आम्हाला या ठिकाणी डांबराची उपलब्धता करून द्या, तुमचं युद्ध थांबवा, अगर नका थांबू, पण या रस्त्यावर मात्र खूप या ठिकाणी अपघात होत आहेत। हा रस्ता खूप दिवसाचा प्रलंबित आहे, अनेक लोक आंदोलन करत आहेत, अनेकांचे जीव या ठिकाणी गेलेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या गोंधळामुळे आमच्या भागातले लोक दारू पण खूप प्यायला लागले। तर तुम्ही लवकर या रस्त्याच्या पासाठी डांबर पाठवा, रस्ता लवकर होईल आणि लोक दारू प्यायचे पण कमी होतील। या मागणीचं पत्र आज आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवलेलं आहे आणि मी खरंच सुजय दादांचे या ठिकाणी आभार मानतो। त्यांनी ही वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणली। आम्ही या 1-2 दिवसात आम्ही थोडंसं पक्षीय पातळीवर आम्ही सगळे एकत्र बसून दिवंगत माजी खासदार
पद्मश्री पद्मविभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या देखील आम्ही पुतळ्याजवळ जाणार आहोत. त्यांना देखील नतमस्तक होऊन आम्ही त्यांना पण प्रार्थना करणार आहोत की सुजयदादांनी अतिशय चांगला या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे. कुणालाच या विषयाचं ज्ञान नव्हतं आणि आपण सगळे एवढे मोठे राजकारणी या ठिकाणी राजकारण करीत असताना या सगळ्या गोष्टी बाजूला कशा राहिल्या आणि डोनाल्ड ट्रम्पच या गोष्टीला कसे कारणीभूत आहे हे सगळं जगासमोर आणलं. आता इथून पुढं डोनाल्ड ट्रम्पला आम्ही परत एकदा जेव्हा पत्रव्यवहार करू त्यावेळी आम्ही आमच्या भागातल्या लोकांना चांगल्या प्रकारचे, म्हणजे भारतात ते कुठेही उपलब्ध होत नाही, कारण या रस्त्यावर अनेक लोकांचे मणके खराब झालेले आहेत, मणके गेलेले आहे, कोणाचे बरेच मोठ्या प्रमाणात आजार तयार झाले आहेत. तर याच्यावर अमेरिकेच्या स्तरावर काही औषधोपचार त्या पद्धतीचे काही मणके उपलब्ध होत असतील तर ते पण करून द्यावे. आणि आमचा हा रस्ता आता नाही झाला तरी चालेल. आता अमेरिकेतून कधी समजा त्या सगळ्या प्रक्रियेत डांबराची कधी उपलब्धता होईल आणि हा रस्ता कधी होईल, आता 22 वर्ष झाले, आता होत नाहीये. पण हो की नाही हो, पण जसं भारतातल्या शास्त्रज्ञांनी संशोधन करून चंद्रावर खड्डे कसे आहे हे दाखवलं आणि एवढं मोठं इथं खड्डे असलेला रस्ता आपल्याला माहीत असताना आपण चंद्रावर जाऊन शोध घेण्यापेक्षा आमच्या भागाला, या शिर्डी विधानसभा मतदारसंघाला आणि नगर मनमाड हायवेच्या परिसरात असलेले सगळेच मतदारसंघ हे एक वेगळं क्षेत्र म्हणून अतिशय चंद्राच्या बरोबरीचं याला स्थान द्यावं आणि म्हणजे आम्हाला पण त्याचं समाधान होईल की बाबा आपण एका वेगळ्या काहीतरी ठिकाणी राहतो, आपण चंद्रावरच्या लोकांसारखी या ठिकाणी अनुभूती घेऊ आणि या ठिकाणी राहू. साहेब भक्तांना त्रास होतो, इथल्या नागरिकांना त्रास होतो, इथल्या सगळ्यांना, म्हणजे राजकारणात त्यांनी पण सांगितलं मला पण खूप त्रास होतो, मला नगरला जावं लागतं, त्यांचं कुटुंब नगरला आहे. तर या सगळ्या त्रासातून माणूस समजा त्रास झाला ठीक आहे, पण वेगळ्या ठिकाणी असल्यास तो एक आनंद निर्माण होईल. या माध्यमातून आम्ही आज ट्रम्प साहेबांना पत्र पाठवलेलं आहे. आपण ट्रम्प साहेब असताना अमेरिकेतून या इकडे आलेलं आहे पत्र. आम्ही जरी त्यांना मराठीतून पाठवलं असेल, आता आमची जेवढी क्षमता आहे, आमचं जेवढं शिक्षण आहे त्या पद्धतीने आम्ही केलं. जसं आता तुम्ही ते AI चा जर वापर केला किंवा चॅट जीपीटीचा वापर केला, आता जसं त्यांचे पत्र आम्ही मराठीत भाषांतरित करतो, आमचं पत्र मराठीत भाषांतरित आम्ही पाठवलं, इंग्लिशमध्ये भाषांतरित करतील ना ते. ऍड्रेस मात्र आम्ही पक्का टाकलेला आहे एकदम व्यवस्थित, म्हणजे काय ते मोघम काम केलेलं नाहीये. अतिशय व्यवस्थित ऍड्रेस टाकला, मराठीत पत्र पाठवलं की त्याचं भाषांतर करून घेतील आणि वाचतील. आणि खरोखर जर ते कारणीभूत असतील तर आमची विनंती त्यांना, तुम्ही एकदा या हायवेला चक्कर मारा, डोनाल्ड ट्रम्पांनी तिथे चक्कर मारावा आणि हा रस्ता लवकर होईल. मग तुमचं सुजय आता भरोसाच काय, त्यांनी तर किती वेळा सांगितलं या रस्त्याला हात जोडले. काल परत ते म्हणले हा ठेकेदार गेला तर परत हा रस्ताच होणार नाही. याच्या अगोदर नितीन गडकरी साहेब जे या देशाचे रस्त्याचे ते काम करतात, या देशातले मोठे मोठे रस्ते केलेले आहे. समृद्धीसारखा रस्ता आपल्या शेजारून गेला, 8-10 वर्षात झालेला हा रस्ता आहे आणि 20-22 वर्षापासून हा होत नाही. इथं दादावर विश्वास ठेवायचा प्रश्न येतो कुठं? सुजय विखे हे स्वतःच सांगतात या रस्त्याला कारणीभूत डोनाल्ड ट्रम्प आहे. त्यांच्यावर जबाबदारी कुठे राहिली आता या रस्त्याची? आम्हाला वाटत हे त्यांनी त्यांच्यामुळे राखडला काय, आता त्यांच्यामुळे राखडलेला असं वाटत नाही. याला कारणीभूत डोनाल्ड ट्रम्पच आहे. आणि मग डोनाल्ड ट्रम्पच याला कारणीभूत असतील तर कोण बोलणार त्यांच्याशी आता? तर आम्ही आमचा भोळा भाबडा प्रयत्न या ठिकाणी केलेला, पाहू त्याच्यातून काही मार्ग निघतो का. या पत्रामुळे नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून आता संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर काय भूमिका मांडतात याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.